हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी एस चव्हाण. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे आजारी पडले आहे अनेक दिवसापासून. त्यांना कोणता रोग झाला आहे हे माहीत असूनसुद्धा त्याचा उपचार करत नाही आहे अधिकारी वर्ग आणि सरकारसुद्धा. हे किती दिवस असं चालणार? याला जबाबदार कोण? टी महामंडळाकडून अनेक सुविधा सवलती लोकांना देण्यात येतात. आताच स्त्रियांना 50% सुविधा देण्यात आली आहे प्रवासाची, प्रवास भाडे. ही चांगली गोष्ट आहे, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. परंतु सतत हे महामंडळ तोट्यात कसं जाते हा एक प्रश्न आहे. एकंदरीत विचार केला तर असं दिसतं मित्रांनो की वरच्या लोकांना या महामंडळाला लागलेला रोग दुरुस्त करण्यासाठी वेळ मिळत नाही. फक्त सत्तेचं राजकारण करतात आणि लोकांना त्रास देतात असंच म्हणावं लागेल. फक्त सुविधा दिल्याने काम चालत नाही. आज टी बसेसची स्थिती बघा तुम्ही. भरपूर प्रमाणामध्ये त्या भंगार झालेल्या आहे. प्रवासी बसून जातात, ती बस मध्येच थांबते, मग दुसरी बस येईपर्यंत ते जे प्रवासी आहेत तिथेच उभे राहतात, उन्हात ताटकळत राहतात. मग दुसरी बस आली की त्याच्यामध्ये बसून देतात. अशा अनेक बसेस आजारी आहे. कोरोना काळामध्ये 2 वर्ष यांच्याकडे वेळ होता. त्यावेळेस यांनी बसेसची दुरुस्ती करायला पाहिजे होती, नवीन बसेस खरेदी करायला पाहिजे होत्या. असं का केलं नाही यांनी? बसेसची स्थिती समाधानकारक नाही. गाड्या भंगार आहेत. 2-4 मोजक्याच चांगल्या असतील, परंतु बहुसंख्य गाड्या भंगार आहेत. आतमध्ये बसल्यानंतर कुठे कुठे खिडक्यांना काच राहत नाही. गाडी सुरू झाली की खिडकींचा आवाज, इंजनचा आवाज, आवाजच आवाज येत असतो. ती अशी हलत सांगाड्यासारखी जात असते बस. याकडे लक्ष नाही आहे का यांचं? दुसरी गोष्ट अशी की ह्या ज्या भंगार गाड्या आहेत त्या त्यांनी दुरुस्त केल्या पाहिजे. मोजक्याच गाड्या तिथं ठेवल्या पाहिजे. आणि बस स्थानके तर विचारूच नका. स्वच्छतेच्या बाबतीत सगळीकडं अस्वच्छताच पसरलेली आहे. जिथं बसेस थांबतात तर तिथं गड्डे पडलेले आहे. पावसाळ्यामध्ये गड्ड्यांमध्ये पाणी साचते, उन्हाळ्यामध्ये धूळ उडते, प्रवाशांच्या डोळ्यात जाते, सगळा गोंधळच राहतो. त्या ठिकाणची जी स्वच्छतेची व्यवस्था आहे समाधानकारक नाही आहे. काही ठिकाणी तर हागंदरीयुक्त बस स्थानक अशी म्हणण्याची वेळ येत आहे. याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कधी लक्ष देणार? धड बसेस चांगल्या नाही, बस स्थानके चांगले नाहीत. मग एकच पर्याय उरतो की बसेस चांगल्या ठेवा. स्पर्धेच्या युगामध्ये उतरण्यासाठी बस स्थानके स्वच्छ करा, सिमेंटीकरण करा खाली रस्त्यांचं, जिथे जिथे बस येऊन थांबतात त्यांचं. एवढं जर होत नसेल तर शेवटचा एकच उपाय आहे, खाजगीकरण करून टाका. बस झाला आता. काही कर्मचारी म्हणतील, अधिकारी म्हणतील की तुम्ही असं कसं म्हणता, खाजगीकरण केल्यानंतर आमचं शोषण होईल. अनेक प्रश्न ते उपस्थित करतील. परंतु याला पर्याय काय? तुम्ही जे कर्मचारी आहे, जे अधिकारी आहे, तुमच्या वरच्या लोकांना सांगा, परिवहन मंत्र्यांना सांगा. ही व्यवस्था जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत जनतेचे, प्रवाशांचे अच्छे दिवस येऊच शकत नाही. हे काय चालू आहे आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये? बसस्थानके, बसेस, तिथली व्यवस्था
दयनीय झालेली आहे. याकडे कोण लक्ष देणार आणि याला कोण जबाबदार आहे? तुम्हीच ठरवा आता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांना, अधिकाऱ्यांना खालून वरपर्यंतच्या जागरूक करा. धन्यवाद.